नक्कीच माझे आदरणीय देवेंद्रजींबरोबर अत्यंत चांगले संबंध आहेत, पण ते आज नाही आहेत, 2004 पासून आहेत. आणि त्याचं मूळ कारण माझा दिवंगत भाऊ राजीव राजळे आहे. आमदार असताना राजू राजळे आणि देवेंद्रजी हे मित्र होते. मी पण तेव्हा कार्यकर्ता होतो. मी राजू भाऊंबरोबर जेव्हा जेव्हा मंत्रालयात जायचो किंवा आमदार निवासला जायचो, तेव्हा तेव्हा देवेंद्रजी हे सगळे लोक एकत्र असायचे. त्यावेळेस त्यांची माझी भेट व्हायची, गप्पा व्हायच्या. राजू भाऊच्या गेल्यानंतर ज्यावेळेस मोनिका वहिनी राजकारणामध्ये आल्या, त्यावेळेस मोनिका वहिनींच्या पाठीशी देवेंद्रजी खंबीरपणाने उभे राहिले आणि त्याच वेळेस साधारणतः आमचं बोलणं चालणं जास्त वाढलं. ते मुख्यमंत्री पण झालेले होते त्यावेळेस. परंतु त्यांनी मला आजपर्यंत भारतीय जनता पार्टी ते म्हणलेलं नाही किंवा मी त्यांना भारतीय जनता पार्टीत यायचंय मला असं बोललो नाही. चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाणी मदत करणं हे प्रत्येक चांगल्या नेत्याचं काम असतं. तसं ते करतात आणि ते चांगला नेता असल्यामुळं मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. त्यांनी जर सांगितलं हा प्रोजेक्ट सत्यजित चांगला आहे, याच्यावर तुम्ही काम करा, तू हा मुद्दा चांगला मांडला सभागृहात, अनेक वेळा ते मला सांगतात. मला जर भारतीय जनता पार्टीत जायचं असतं तर मी निवडून आल्या आल्या सहयोगी सदस्य म्हणून झालो असतो. मी ना भारतीय जनता पार्टीचा सहयोगी सदस्य झालो, ना काँग्रेसचा झालो, ना कोणत्याच पक्षाचा झालो. मी अपक्ष आहे. आणि मला तर उलट असं वाटतं की कोणत्याही सत्ताधारी आमदारापेक्षा अपक्षाची किंमत जास्त आहे. मी जितका निधी आणू शकतो अपक्ष म्हणून, तो सत्ताधारी आमदार नाही आणू शकत. ही वस्तुस्थिती आहे.